आता वसई विरार हा सुद्धा पालघर जिल्ह्याचाच भाग, पण या 4 दिवसाच्या पावसामध्ये तिथली परिस्थिती आणखीन भीषण होती। या भागामध्ये महापालिका प्रशासन आहे, पण विकासाची स्थिती भयावह आहे हे या पावसाने दाखवून दिलंय। अनेक वस्त्यांमध्ये तर रस्ते इतके पाण्याखाली गेलेत की हा रस्ता आहे की नदी असा प्रश्नच नागरिकांना पडला। बेसुमार बेकायदेशीर बांधकामांमुळे महापालिका असतानाही शहराची अवस्था दयनीय झाली आहे। महापालिका प्रशासनच या बेकायदेशीर बांधकामांना कारणीभूत असल्याचं स्थानिक दबक्या आवाजात बोलतायत आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ईशान देशमुख यांनी। वसई विरारमध्ये गेल्या 2 ते 3 दिवसापासून मुसळधार पाऊस पडत होता। हवामान खात्याने याच ठिकाणांना रेड अलर्ट देखील वर्तवलं होतं। त्यानंतर मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साठायला सुरुवात झाली आणि पाणी एवढं साठलं की हे रस्ते आहेत की नदी आहे असा प्रश्न उपस्थित झाला। त्यामुळे कुठेतरी याचाच फटका थेट वसई विरारकरांना देखील बसायला सुरुवात झाला। अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरलं तर अनेकांच्या दुकानामध्ये पाणी शिरलं। त्यामुळे कुठेतरी वीज देखील खंडित झाली। 3 दिवसापासून अनेक नागरिकांच्या घरामध्ये वीज नाही आणि पिण्याचं पाणी देखील नाही। पण आजची परिस्थिती ही अशी आहे की गेल्या 4 ते 5 तासापासून या ठिकाणी पाऊस पडलेला नाही। त्यामुळे अनेक ठिकाणी जे पाणी साठलंय त्याचा निचरा होण्याची देखील सुरुवात झाली आहे। पण अजून देखील अनेक ठिकाणचं वीज खंडित आहे आणि अनेक ठिकाणी पिण्याचं पाणी अजून देखील उपलब्ध झालेलं नाही। त्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणावरती हैराण आहेत आणि त्यांची एकच मागणी आहे की आमच्याकडे प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष देऊन आमच्या सर्व समस्या या सोडवाव्यात। कॅमेरामन प्रशांत मानेसह ईशान देशमुख, वसई। आता नालासोपारा हा वसई विरार महापालिकेचा भाग असला तरी तो पालघर जिल्ह्यामध्ये येतो। नालासोपाऱ्यासह वसई विरारमध्ये परिस्थिती का आहे हे कारण जाणून घेण्यासाठी जिल्ह्यातल्या पावसाच्या तालुकानिहाय आकडेवारीचा सुद्धा आढावा घेऊया। पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून आपल्या मीडिया सेंटरला। 1 ते 7 जुलैमध्ये आतापर्यंत सरासरी पाऊस किती पडला आणि यंदा किती पाऊस पडला हे आपण तुलनात्मकरित्या बघणार आहोत। वसईमध्ये सरासरी आहे 245, पण यंदा या 7 दिवसांमध्ये 1073 मिलीमीटर पाऊस पडलाय। वाड्यामध्ये 265 ची सरासरी आहे, पण 1214 मिलीमीटर इतका पाऊस पडलाय। डहाणूमध्ये 279 मिलीमीटर इतकी सरासरी आहे, पण 1019 मिलीमीटर पाऊस पडलाय। पालघरमध्ये 220 ची सरासरी असून 1293 जवळपास 5 ते 6 पट पाऊस या 7 दिवसांमध्ये यंदा पडलेला आहे। जव्हार तालुक्यामध्ये 286 ची सरासरी आहे, यंदा 675 मिलीमीटर पाऊस पडलाय। मोखाड्यात 224 ही सरासरी असली तरी 613 मिलीमीटर पाऊस पडलाय। तलासरीला 220 इतकी सरासरी आहे, परंतु 1123 पुन्हा 5 पट सर्वसाधारणपणे पाऊस पडलेला आहे। आणि विक्रमगडमध्ये 244 मिलीमीटर ही 1 ते 7 जुलैची सरासरी आपण बघतोय दरवर्षीची, आणि यंदा मात्र 1013 मिलीमीटर इतका पाऊस या 7 दिवसांमध्ये पडलेला आहे। खरं तर धोधो पावसाचा घरात बसून आनंद घ्यायला कोणाला आवडत नाही। वसई विरारचे रहिवासी सुद्धा 3 दिवसांपासून धोधो पावसात असेच घरीच होते, पण ते आनंदात नव्हते, संकटाने गांजलेले होते। जरा तुम्हीच विचार करा, बाहेर धोधो पाऊस पडतोय, सभोवताल पूर्णपणे पाण्याने भरलाय, त्याला मोठ्या तळ्याचं स्वरूप आलंय, दूध भाजीपाला यांचा पुरवठा थांबलाय आणि त्यात घरी वीज सुद्धा नाहीये। वीज नाही त्यामुळे पाणी पण नाही, मोबाईल नेटवर्क कोसळलेलं आणि त्यामुळे संपर्कही पूर्णपणे थांबलेला। आता अशा परिस्थितीमध्ये तुम्ही अडकलात तर काय अवस्था होईल? या स्थितीत आवडता पाऊसही भयावह नको नकोसा वाटेल। हेच सगळं वसई, नालासोपारा, विरार इथले नागरिक आत्ताही अनुभवत आहेत। पाऊस थांबलाय, पण पाणी अजूनही पूर्णपणे ओसरलेलं नाहीये आणि त्यात वीज देखील नाहीये। शेवटी 48 तासांहून जास्त वेळ वीज नसल्यामुळे इथल्या रहिवाशांच्या संतापाचा कडेलोट झाला आणि शेवटी नागरिक रस्त्यावरती उतरलेच। नालासोपारा पूर्वेच्या नगिनदास पाड्यातील रहिवाशांनी महावितरण विरोधामध्ये आज आंदोलन केलं, त्याचीच दृश्य आपण बघतोय। असो, पाऊस कोसळला तो दमदार पडला, त्यातून हाल झालेत हे नक्की, पण हाच पाऊस पालघर जिल्ह्यातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावणारा सुद्धा ठरलाय। तिथल्या सूर्या नदीवरती बांधण्यात आलेलं कवडास धरण हे या 4 दिवसांच्या पावसात ओसंडून वाहू लागलंय। वसई विरार आणि मीरा भाईंदरच्या 30 लाख रहिवाशांची तहान भागवणारे हे धरण आहे आणि ते ओसंडून वाहत असतानाची दृश्य आकर्षकही आहेत।